पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार आहे। जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात येणार आहे। शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला। मुंबईत उष्णतेमुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय। 7 धरणात अवघा 37% पाणीसाठा उरल्याने मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता सतावू लागली आहे। मात्र पालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून राखीव पाणी साठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। ठाणे बोरिवली बोगद्यासाठी सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन मुंबईत जून महिन्यात दाखल होणार आहे। ही मशीन 2500 टन वजनाची असून सुमारे 150 ट्रकद्वारे ते मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। या यंत्रामध्ये 13.2 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता असून भारतात वापरलं जाणारं हे सर्वात मोठं मशीन आहे। वैतरणा ते JNPA मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला। बोगद्यातील सर्व लाईन टाकण्यासह इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे MD प्रवीण कुमार यांनी व्यक्त केला। 2024-25 या आर्थिक वर्षात कागदपत्रांअभावी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत। वर्षभरात 15,000 वाहनांवर कारवाई केली आहे। त्यात 9,204 अवजड मालवाहू वाहनं आहेत। यातून RTOनं 13 लाखांचा दंड वसूल केला आहे। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे छप्पर आणि दरवाजे तुटलेत। दुरुस्तीची गरज असलेल्या 704 शाळांपैकी केवळ 149 शाळांनाच निधी मिळालाय। मात्र उर्वरित 555 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही कल्याण आणि भांडूप परिमंडळातील तब्बल 258 कोटींच्या थकीत वीज बिल वसुलीचं आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे। वीज बिल वेळेत न भरल्यास पालिकेनं वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं भविष्यात होऊ नयेत, रस्त्यांना तडे जाऊ नयेत यासाठी समन्वय आणि सर्व कामांवर देखरेख करण्यासाठी आता IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली। महत्त्वाची कागदपत्र आणि फाईली सुरक्षित ठेवण्यासाठी म्हाडा तब्बल 3,07 लाख रुपये खर्च करून आपल्या गोडाऊनमध्ये फाईल कॉम्पॅक्टर बसवणार आहे। यासाठी म्हाडातर्फे नुकतीच निविदा जारी करण्यात आली। देशभरात विविध ठिकाणी UPI सेवा ठप्प झाली असून नागरिकांना डिजिटल पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागला। पेमेंट सातत्यानं फेल होत असल्यानं युजर्स संतापले, अनेक व्यवहार ठप्प झाले। गुगल पेच्या युजर्सना सर्वाधिक फटका बसला। ठाणे शहराची वाटचाल क्षयरोग मुक्तीकडे सुरू झाली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक आलाय। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आल्यानं रुग्णाचं वेळेत निदान करण्यात पालिकेला यश आलंय। सध्या ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 135 वर पोहोचला असून धुलीकणाचं प्रमाण 152% गेलेलं आहे। गेल्या काही वर्षात अत्यंत वेगानं वाढत असलेल्या शहरीकरणामुळे ठाणेकर धुळीनं अक्षरशः घुसमटले असल्याची बाब पर्यावरण अहवालात उघडकीस आली आहे। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना ग्रामपंचायतीच्या कराच्या दुप्पटीपेक्षा कमी दरानं कर आकारणं अशक्य आहे। त्यामुळे समाविष्ट 32 गावांना कराच्या रकमेत दिलासा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे। उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुणे ST विभागातून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत। पुण्यातून राज्यातील सर्व भागात 350 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत। पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातच औषधांचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। मागील 15 दिवसांपासून पालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यानं रुग्णांना औषधांसाठी फेऱ्या माराव्या लागतात। उरण तालुक्यातील 2.25 लाख लोकसंख्येच्या 26 ग्रामपंचायतींना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या रानसई धरणाची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे। 30 जूनपर्यंतच पुरेल इतकाच धरणात पाणीसाठा असल्यानं उरण तालुक्यातील नागरिकांना आता आठवड्यातील 2 दिवस पाणी कपातीबरोबरच पाणी टंचाईला सामोरं जाण्याची पाळी येऊ ठेपली आहे। लाखो प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या लोको पायलट मोटारमॅनचा प्रवास आता गारेगार होणार आहे। तीव्र उष्णता आणि धुळीमुळे त्यांच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो। ही स्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं मोटारमॅनच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील 63,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर 89 झोपड्यांना क्रमांक देण्यात आला। धारावीत टीबी नियंत्रणात आणणं कठीण होतंय, त्यासोबतच औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या
DR टाईपचे टीबी रुग्ण सापडत आहेत। त्यामुळे अस्वच्छता, जवळजवळ असणारी घरं आणि नियमित औषधांच्या सेवनाचा अभाव ही प्रमुख कारणं टीबी रोखण्यास अडचण ठरत आहेत। मुंबई पालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण कर वसुलीचं 6,200 कोटींचं लक्ष्य ठेवलंय। आतापर्यंत 5,392 कोटी रुपये तिजोरीमध्ये जमा झालेत। त्यामुळे 2 दिवसात 800 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे। एकीकडे स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्राच्या मोहिमा सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र साधा कचराही 100% उचलला जात नसल्याचं वास्तव कॅगच्या अहवालातून समोर आलंय। शहरी भागात तब्बल 41% कचरा उचलला गेला नाही असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिरात श्रीचरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव पार पडणार आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कालावधीत हा लिलाव पार पडणार आहे। मुंबई पालिकेनं फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक परिसर ही मोहीम हाती घेतली आहे। पालिकेच्या 26 विभाग कार्यालयांमार्फत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात येते। दादर आणि अंधेरी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचा दावा पालिकेनं केला आहे। महाराष्ट्रातील SBC विद्यार्थ्यांना 2024-25 ची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे। त्यानुसार भारत सरकारतर्फे विद्यार्थ्यांना दरमहा 425 रुपये दिले जाणार आहेत। महाराष्ट्र सरकारच्या VJNT, OBC आणि SBC कल्याण विभागानं विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे। मुंबईतील सांताक्रूज, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी तरतूद करण्यात आली आहे। उंचीच्या निर्बंधामुळे जागेवर वापरात येणं शक्य नसल्यास तेवढ्या क्षेत्राचा TDR मालकाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत केली आहे। घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार आहे। 17 एकर भूखंडावरील 4,053 झोपड्यांपैकी 2,900 झोपड्या रिकाम्या करून त्याचं पाडकाम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पूर्ण केलंय। एप्रिल अखेरपर्यंत हा भूखंड मोकळा केला जाणार आहे। यंदा राज्यासह देशात उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यानं महिला व बालविकास विभागाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उष्माघाताच्या प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शुल्कवाढ आवश्यक असल्याचा दावा करत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं केलाय। त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावाला प्रवासी फाउंडेशननं विरोध केलाय। ही शुल्कवाढ प्रवाशांना योग्य सुविधा मिळेपर्यंत लागू करू नये अशी मागणी संस्थेनं केली। राज्यात 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात येणाऱ्या 6% कराचा निर्णय मागे घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली। राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 19 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। त्यातील बहुतेक प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिलायन्ससह 3 कंपन्यांकडून 28,877 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केली। यामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। मोठ्या संख्येनं वृक्षतोड हा मानवी हत्येपेक्षाही वाईट आहे। बेकायदेशीररित्या कापलेल्या प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपये दंड भरावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। खासगी जागेवरील झाडं कापण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठीच्या आवश्यकता काढून टाकण्यात आली होती। तो आदेश सर्वोच्च न्यायालयानं हटवलाय। मुंबई महापालिकेनं गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या 5 रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव आखलाय। मात्र या रुग्णालयांचं खासगीकरण होऊ देणार नाही। प्रसंगी तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनच्या सरचिटणीसांनी केलेला आहे। मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट असलेल्या कुलाबा कॉजवेवरील 253 पैकी फक्त 83 फेरीवाले परवानाधारक आहेत। उर्वरित 170 फेरीवाल्यांना 2 दिवसात हटवा असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत। त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकामं आणि साहित्य तसंच वस्तू हटवण्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी महापालिकेनं प्रस्तावित केलेला गारगाई प्रकल्प वन आणि वन्यजीव विभागाची परवानगी न मिळाल्यानं सध्या रखडलाय। त्यामुळे महापालिका आणि वन विभागानं एकत्र येऊन या प्रकल्प पूर्तीमध्ये येणाऱ्या समस्या कालबद्ध उपाययोजना करून सोडवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या।
पश्चिम रेल्वेच्या रेल मदत यंत्रणेद्वारे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींमध्ये 10 महिन्यात सुमारे 40% घट नोंदवण्यात आली आहे। एप्रिल 2024 मध्ये या यंत्रणेमध्ये प्रतिदिन 10 लाख प्रवाशांमागे सरासरी 219 तक्रारी नोंदल्या गेल्या असून यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 141 वर आला आहे। 10वी-12वीच्या परीक्षेनंतर मुरुडमध्ये पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा होती, ती आता फोल ठरली आहे। वाढत्या उन्हामुळे समुद्र किनाऱ्यांवर शुकशुकाट आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून मुरुडकडे पर्यटक फिरकलेच नाहीयेत। परीक्षा आटपल्यानंतर शहर गजबजण्याची शक्यता होती, पण पर्यटकांअभावी व्यावसायिकांची चिंता वाढली आहे। पनवेल महानगरपालिकेनं भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू केलेली आहे। झिरो रेबीज निर्मूलनाचा भाग म्हणून आतापर्यंत 2432 भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलं। महापालिकेच्या शिक्षण विभागानं सीबीएसई आयसीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महापालिका शाळांसाठी कामगिरी आणि वेतन आधारित शिक्षकांचं समायोजन करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। बदली झालेल्यांमध्ये 63 शिक्षक तर 2 मुख्याध्यापकांचा समावेश आहे। मात्र या धोरणामुळे सीबीएसई किंवा तत्सम पॅटर्न नसलेल्या 1108 शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न आणखी गंभीर झाला। सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं देण्याचा तसंच घरांच्या किमती आधी ठरल्याप्रमाणे स्थिर ठेवण्याचा निर्णय न घेतल्यास कामगार कुटुंबासह लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करतील असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीनं दिलाय। सरकारनं योग्य भूमिका घेऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा, पात्र असलेल्या एकाही गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवू नये अशी मागणी समितीनं केली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी 67 लाख ई-चलन जारी करत 545 कोटींचा दंड ठोठावला। यापैकी 163 कोटींचा दंड वसूल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं, मात्र त्याच्या दुप्पट म्हणजेच 382 कोटींचा दंड थकीत आहे। पनवेलमध्ये बदलत्या हवामानामुळे नागरिकांचं आजारी पडण्याचं प्रमाण जसं वाढलंय तसंच बालकांमध्ये देखील आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय। सर्दी, खोकला, ताप यामुळे आजारी असलेल्या बालकांचं प्रमाण अधिक आहे। एरवी दवाखान्यात उपचारांसाठी येणाऱ्या बालकांच्या तुलनेत वाढ झाल्याचं समोर आलं। एसटीमध्ये भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरल्याचं दिसून येत आहे। मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन प्रवासी संख्येत 3 लाखांनी घट झाली आहे। बीड जिल्ह्यात शेकडो बांगलादेशी वास्तव्यास असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच मुद्द्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आज बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। चिपळूण नगर परिषदेनं धडक कार्यवाही चालू केली आहे। मालमत्ता कर थकीत धारकांच्या सदनिका आणि व्यावसायिक गाळे सील करण्याचं काम चालू असून मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम सुरू केली आहे। बीडच्या माजलगाव शहरात दुचाकी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। सचिन सुरेश बौत आणि रवींद्र बौत या 2 चोरट्यांना अटक केली आहे, तर चोरट्यांकडून 5 दुचाकी जप्त केल्या। महाड पोलीस उपविभागीय कार्यालयानं किल्ले रायगडाची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे। सध्या रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। अशावेळी पोलिसांना बंदोबस्तासाठी योग्य नियोजन करण्यात मदत व्हावी यासाठी पोलिसांनी या प्रतिकृतीचा वापर केला। संगमेश्वर तालुक्यात कांदळ वनाची बेसुमार तोड करण्यात आली आहे, मात्र वन खात्याचं याकडे दुर्लक्ष झाल्यानं वनप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। बेकायदेशीर कांदळ वनाची तोड करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही वनप्रेमींनी दिला। श्रीगोंदामध्ये एका संस्थेच्या 7/12 उतार्यावरून नाव कमी करून खासगी व्यक्तींच्या नावे मालकी हक्काचे आदेश दिल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्यात आले। राज्याचे अप्पर सचिव प्रवीण पाटील यांनी हे आदेश जारी केले। विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी एकरकमी परतफेड योजना लागू करण्याचं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी धावून आले। देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील जामा मस्जिद इथे मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समाज बांधव देखील सहभागी झाले होते। दौंडमधील मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केलेत। आधीच पाण्याचा तुटवडा, त्यात अनधिकृत नळांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागल्यानं पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे।
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे पालकमंत्र्यांअभावी विकास निधी तसाच पडून राहणार असल्याची माहिती आहे. येवल्याच्या आझाद चौकात असलेल्या दुकानात जुगाराचा अड्डा चालवण्यासाठी एकानं वेगळी शक्कल लढवली. दुकानाच्या बाहेर पूजा फॅशनचा बोर्ड लावला आणि आतमध्ये जुगाराचा अड्डा सुरू केला होता. पोलिसांना या अड्ड्याची माहिती मिळताच त्यांनी छापा मारून 5 जुगाऱ्यांना अटक करून रोख रक्कम जप्त केली. सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 77,06,364 टन ऊसाचं गाळप केलं. मागील वर्षाच्या तुलनेत 18,95,346 क्विंटलनं साखरेचं उत्पादन घटलं. गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अखेर 6व्या हप्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय. संभाजीनगर शहरात सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसात 2 महिला आणि 3 पुरुषांना चोरट्यांनी लक्ष्य केलं. या घटनांमध्ये 2 मोबाईल आणि 2 सोनसाखळ्या लंपास करण्यात आल्या. बीडच्या अंबाजोगाई कळंब महामार्गावरील शिवारात पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील 2 वीटभट्टी कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती पुणे पोलिसांनी गृह खात्याकडे केली आहे. कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवलं जात होतं. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या मदतीनं हॉटेल बंद करण्यात आलं. मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं नाराजी व्यक्त होते. रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं शासनानं अनिवार्य केलं. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वे लवकरच 8 पदरी होणार आहे. सध्या एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी 3 आणि येण्यासाठी 3 अशा 6 मार्गिका आहेत. मात्र तरीही एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी होते. त्याची दखल घेत MSRDCनं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूनं एक लेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. महामंडळानं राज्यात ज्यादा 764 बसद्वारे दिवसाला 521 ज्यादा फेऱ्यांचं नियोजन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिमा योजना अंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज अवघ्या 5% व्याजदरानं दिलं जाणार आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाते. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लागू असतानाही पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी असलेली तरतूद घटल्याचं समोर आलंय. एकूण तरतुदींपैकी जवळजवळ निम्मी रक्कम या योजनेवर खर्ची पडणार असल्यानं अन्य योजनांना कसा निधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय. 1 रुपयात पीक विमा योजनेऐवजी सुटसुटीत नवी पीक विमा योजना आणली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली. तसंच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यानं महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आंदोलनकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना 2 आठवड्यात जारी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावर मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होते. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील नवयुग बोगद्यात बस उलटली आणि या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांना GMC रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक समोर आलाय. सम्राट सिनेमॅटिक्सनं अजया द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगीचा फर्स्ट लुक रिलीज केलेला आहे. यूपीच्या उन्नावमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांनी या तरुणाला मारहाण केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील खैरागडमध्ये भर दिवसा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 2 हल्लेखोरांनी या कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झालाय. यूपीच्या झाशीमध्ये दोघा दुकान मालकांमध्ये राडा झाला. ग्राहकांना आपल्या दुकानात बोलावण्यावरून झालेला वाद टोकाला पोहोचला आणि त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुंडांनी एका तरुणावर हल्ला केला. लाठ्याकाठ्यांनी या तरुणाला मारहाण करण्यात आली असून ही धक्कादायक घटना इथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गुजरातच्या गीर सोमनाथ परिसरात सिंहाची दहशत पसरली आहे. या सिंहांनी 4 जनावरांना ठार केलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.